स्टार्ट. महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार हाती पडल्यावरही आठवडाभरात दुसऱ्यासमोर हात पसरणाऱ्या बेजबाबदार व्यसनी इस्मासारखी महाराष्ट्र सरकारची अवस्था झालेली दिसते. अन्यथा अर्थसंकल्प सादर करून जेमतेम 3 महिने झाले नाहीत तोच हे देशातील आघाडीचे प्रगतीशील वगैरे वगैरे राज्य 57,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करते. नामदार सत्ताधाऱ्यांसह जडलेले लोकानुनयाचे व्यसन हाताबाहेर गेल्याचा हा अधिक ढळढळीत पुरावा. या अशा लोकानुनयाने मते मिळवता येतात हे राजकीय नेत्यांनी हेरल्याने देशातील विविध राज्ये सध्या कर्जाच्या खाईत तसेच आर्थिक आघाडीवर डबघाईला येऊ लागली आहेत. महाराष्ट्राची वाटचाल त्या दिशेने मोठ्या जोमाने सुरू आहे असे या पुरवणी मागण्यांच्या आकाराकडे पाहिले की लक्षात येते. या आर्थिक बेजबाबदारपणावर कोरडे ओढणे आवश्यक. महाराष्ट्र विधिमंडळात सादर झालेल्या या पुरवणी मागण्या 57,509 कोटी रुपयांच्या आहेत. नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन जेमतेम 3 महिने पूर्ण होत असताना अर्थसंकल्पातील एकूण खर्चाच्या तरतुदीच्या 8% जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या अर्थसंकल्पानंतर लगेचच पहिल्या अधिवेशनात सादर कराव्या लागतात. हे महायुती सरकार तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे नियोजनातील अपयश मानावे लागेल. अर्थसंकल्पीय तरतूद कमी पडली वा नवीन योजनांसाठी तरतूद करायची असल्यास पुरवणी मागण्यांतून त्यासाठी निधीची तजवीज केली जाते. ही तरतूद शक्यतो आर्थिक वर्षाअखेर पुरवणी मागण्यांमधून करण्याचा संकेत आहे, पण अलीकडे तो सर्रास पायदळी तुडवला जातो. यंदा तर याचा कहर म्हणावा लागेल, कारण आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच बिघडलेली गणित. गेल्या 3 महिन्यांत अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 1.5 लाख कोटी विविध खात्यांकडे हस्तांतरित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात 50,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याची माहिती शासकीय संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आधीच 45,000 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प, त्यात 57,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांची भर पडल्याने तूट आताच 1 लाख कोटींपेक्षा अधिक होणार हे साधे अंकगणित. राजकोषीय तूट 1,36,000 कोटींपेक्षा अधिक आहे, ती तर वेगळीच. आर्थिक वर्षातील आणखी 9 महिने शिल्लक असल्याने तुटीचे प्रमाण वाढणार हेही सामान्य ज्ञान. मतांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लोढणे गळ्यात बांधून घेतले. दरमहा 3 ते 3,500 कोटींचे वाटप करताना आत्ताच सरकारच्या नाकीनऊ येतात. म्हणून सामाजिक न्याय व आदिवासी विकास अशा दुर्बल घटकांच्या विकासासाठी असणाऱ्या खात्यांमधील निधीला हात घालावा लागतो. एवढी गंभीर परिस्थिती सरकारवर आली आहे, तरीही वित्तीय परिस्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा देण्यास राज्यकर्ते मोकळे. आणि अद्याप शेतकरी कर्जमाफी बाकी आहे, तीही योग्य वेळी जाहीर करू असे देवाभाऊ म्हणतात. सगळ्यांनीच नेसूचे सोडून डोक्यास गुंडाळण्याचे ठरवले की आणखी काय होणार? परिच्छेद. त्यात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्यात गेली अनेक वर्षे रखडलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. अशा वेळी शहरांमधील विविध विकास कामांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 15,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा शहरांना निधी दिला हे दाखविण्याचा प्रयत्न. निवडणुका आल्यावर विविध घटकांना खुश करायची आणि मते मिळवायची ही रेवडी संस्कृती हा जणू काही निवडणूक व्यवस्थेचा भाग झाला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे शहरांची कमालीची दुरावस्था आहे, याबाबत नेहमी ओरड होते, पण शहरांच्या नियोजनाकडे कधी लक्ष दिले जात नाही. स्टॉप.